गियॉन बरे सिंड्रोम किंवा GBS म्हणून जो आपण जी टर्म ऐकतोय गेल्या अनेक दिवसांपासून, हा आजार ज्यांनी पुण्यामध्ये उद्रेक घातलाय तो नेमका का होतोय, तो काय असतो हे आपण अनेक व्हिडिओजमध्ये पाहिलेलं आहे. पण तो आपल्याला होऊ नये याच्यासाठी काय करावं हे सुद्धा खरं तर डॉक्टर्सनी सांगितलेलं आहे. पण पुणे महानगरपालिकेनं काही दिवसांपूर्वी पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं एक पत्रक काढलेलं होतं आणि त्या पत्रकामध्ये त्यांनी काही उपाययोजना सांगितलेल्या आहेत, ज्या तुम्ही केल्या तर तुम्हाला GBS हा आजार जो आहे तो होणार नाही किंवा तो तुम्हाला अवॉइड करता येईल. या पत्रकामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, त्याच्यात त्यांनी कुठली जबाबदारी घेतली आहे का, हा का होतोय त्याबाबत त्यांनी काही म्हटलंय का, हे सगळं आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने जे पत्रक काढलेलं आहे त्या पत्रकामध्ये त्यांनी मुळात 3 महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले आहेत किंवा मेन्शन केलेले आहेत. त्याच्यामध्ये फूड हायजीन, वॉटर हायजीन आणि हँड हायजीन असे 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत जे त्यांनी अधोरेखित केलेले आहेत आणि त्याच्यात तुम्ही काय करायचंय हे त्यांनी सांगितलेलं आहे. सगळ्यात पहिले वॉटर हायजीन मध्ये त्यांनी काय लिहिलंय किंवा पाणी स्वच्छता त्याच्यात त्यांनी काय लिहिलंय तर सुरक्षित पिण्याच्या पाण्याची खात्री करा. पिण्यापूर्वी पाणी गाळून 20 मिनिटं उकळून आणि नंतर थंड करून मग प्या असं त्यांनी सांगितलेलं आहे. अनेक ठिकाणी आपण बघतो की आपल्या घरी कॉर्पोरेशनचा नळ आलेला असतो किंवा आपण साध्या नळाचं पाणी सुद्धा अनेकदा पितो. मात्र आत्ताच्या या काळामध्ये प्रिकॉशन म्हणून हेच पाणी जे आहे ते तुम्ही उकळून थंड करून मग प्या असं पालिकेनं सध्या सांगितलेलं आहे. याच्यानंतरचा जो त्यांचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे फूड हायजीनचा. आता फूड हायजीनच्या मुद्द्यात त्यांनी काय सांगितलंय तर भाज्या आणि फळं ही चांगली धुवून घ्या. त्यानंतर घरचे ताजे व स्वच्छ शिजवलेले अन्नपदार्थ खा. तसंच शक्यतोवर बाहेरील अस्वच्छ किंवा उघड्या अन्नावरचे जे उघड्या गाड्यांवरचे जे पदार्थ आहेत ते खाणं टाळा. म्हणजे कुठलेही आपण जे फास्ट फूड, जंक फूड खातो गाड्यांवरचं, जसं आपल्याला स्वच्छतेची आपल्याला माहिती असतं की ते फारशी स्वच्छता नाहीये, ते सध्या टाळा असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर पोल्ट्री आणि मांस हे योग्य प्रकारे शिजवा. म्हणजे तुम्ही जर नॉन व्हेजिटेरियन असाल तर नॉनव्हेज खाताना तुम्ही ते नीट शिजवून मग खाणं अपेक्षित आहे असं त्यांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर कच्चं किंवा कमी शिजलेलं अन्न, विशेषतः अंडी आणि सी फूड कच्चं खाणं टाळा हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. कारण सी फूड म्हणजे अर्थातच पाण्यातनं ते आलेलं असतं आणि हा आजार जो आहे तो दूषित पाण्यापासून लोकांना होतोय पुण्यामध्ये असं सध्या तरी म्हटलं जात आहे. त्याच्यामुळे हे एक प्रिकॉशन घेणं खूप गरजेचं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर वैयक्तिक स्वच्छता राखा. उद्रेकादरम्यान भांडी किंवा अन्न सामायिक करणं टाळा. कच्चं आणि शिजलेले पदार्थ वेगळे ठेवा. कच्चे मांस हाताळल्यानंतर स्वयंपाकघरातील जो ओटा आहे किंवा भांडी आहेत ती स्वच्छ करून ठेवा. नीट धुवून पुसून ती ठेवा असं सुद्धा याच्यात सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतरचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे हँड हायजीन. आपण बघितलंय की कोरोनामध्ये सुद्धा, त्या काळात सुद्धा की हात कसे धुवावे किंवा कशी स्वच्छता ठेवावी याच्यासाठी काही उपदेश होते, काही व्हिडिओज होते, ते व्हायरल झालेले होते किंवा WHO कडनं सुद्धा ते सांगण्यात आलेलं होतं की कशी तुम्ही स्वच्छता राखली पाहिजेत. तशीच स्वच्छता आता सुद्धा राखणं गरजेचं आहे. त्याच्यासाठीच हँड हायजीन हा सुद्धा मुद्दा जो आहे तो पालिकेने याच्यामध्ये लिहिलेला आहे की जेवणापूर्वी आणि शौचालय वापरल्यानंतर साबणानं आणि पाण्याचे जे चांगल्या पाण्यानं हात तुम्ही धुणं गरजेचं आहे असं याच्यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे. त्याचबरोबर अन्न पदार्थ हाताळताना प्रत्येक वेळी हात साबणाने स्वच्छ धुवा असं सुद्धा त्यांनी याच्यामध्ये नमूद केलंय. आता याच्यात आणखीन एक शेवटी एक कॉलम आहे, त्याच्यात त्यांनी 5 साईन्स दिलेले आहेत की त्या जर तुम्हाला झाल्या किंवा जर तुम्हाला तसं वाटत असेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांकडे जावं असं याच्यात नमूद केलेलं आहे. ते कुठले आहेत तेही आपण बघूयात की मांसपेशीमध्ये कमकुवतपणा किंवा स्नायूंची जी हालचाल आहे ती मंदावली असेल तर तुम्ही लगेच डॉक्टरांकडे जावं किंवा दुर्लक्ष न करता हॉस्पिटलमध्ये जावं असं त्यांनी लिहिलेलं आहे. त्याचबरोबर हात आणि पायामध्ये हळूहळू वाढणारा कमकुवतपणा, अलीकडे उद्भवलेला हात किंवा पायांमध्ये सुन्नपणा किंवा झिंजिण्या येणं हे होत असेल तरीही डॉक्टरकडे जा. त्याचबरोबर गुडघ्याच्या किंवा हाताच्या स्नायूंमधील हालचाल जर मंदावली असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही रुग्णालयात जाणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर चालताना जर तुमचा तोल जात असेल किंवा संतुलन तुमचं बिघडत असेल तर तुम्ही डॉक्टरांकडे जा आणि किंवा रुग्णालयात जाऊन जे उपचार आहेत ते घ्या असं सुद्धा पालिकेने या पत्रकामध्ये सांगितलेलं आहे. GBS हा नवीन आजार नसला, तो अनेक वर्षांपासून जरी असला तरी आत्ता या घडीला पुण्यामध्ये या आजाराचा उद्रेक झालेला आहे आणि साधारण 100 पेक्षा अधिक पेशंट्स जे आहेत ते याचे आहेत. अनेक लोक व्हेंटिलेटरवरती आहेत, अनेक लोक सिरियस आहेत
अनेक लोक ज्यांचा डिस्चार्ज झालेला आहे ते सुद्धा अजूनही त्यांची जी हालचाल आहे ती मंदावलेली आहे किंवा त्यांच्या शरीरावरती मुळे त्याचा परिणाम झालेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे असं पालिकेकडनंही सांगितलं जात आहे. त्याचबरोबर डॉक्टरांनी सुद्धा हे आवाहन केलेलं आहे अनेकदा की घाबरून जाण्याची गरज जरी नसली, याच्यावरती उपचार जरी असले तरीही काळजी घेणं आणि सतर्कता बाळगणं हे गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी हे जे पत्रक आहे ते पुणे महानगरपालिकेकडनं काढण्यात आलेलं होतं आणि हे जे प्रिकॉशन्स आहेत ते कुठले होते तेच आमचा सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर या संदर्भात आणि इतर विषयांवरचे अपडेट्ससाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.